चंद्रयान-3 मोहीम कशी असणार आहे हे सर्वसामान्य नागरिकांना समजण्यासाठी, विद्यार्थ्यांना समजण्यासाठी नागपूरच्या रमन सायन्स सेंटरमध्ये जी आहे ती विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे। रमन सायन्स केंद्राचे वाघ सर आहेत, सर त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा पद्धतीने ही मोहीम असणार आहे, चंद्रावरती दक्षिण ध्रुव कुठे असणार आहे आणि हे रोवर नेमकं कुठल्या भागामध्ये लँड होणार आहे। माझ्या मागे तुम्ही बघू शकता चंद्राची प्रतिकृती आहे। चंद्राचा जर आपण सेंट्रल पार्ट धरला तर याच्या दक्षिण ध्रुव म्हणजे खालच्या बाजूला जवळपास 70 अंशांनी खाली हे लँडिंग होणार आहे। तुम्ही बघू शकता की इथे आम्ही एक मॉडेल बनवलेलं आहे प्रज्ञानचं, आणि या प्रज्ञान रोवरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट असतील, त्याच्यामध्ये APX किंवा लिब्स नावाचे इन्स्ट्रुमेंट आहेत, स्पेक्ट्रोमीटर आहेत वेगवेगळे, की जे चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करतील, त्याची माहिती इकट्ठा करतील आणि ते तुमच्यापर्यंत ते पाठवणार। सर इथे जे तुम्ही हे इन्स्ट्रुमेंट बनवला अशाच पद्धतीचा तो रोवर असणार आहे का, आणि त्याची एकूण कार्यपद्धती कशी असेल ते सांगू शकाल? बघा, चंद्राचा एक दिवस जो असतो तो 28 दिवसांचा असतो। त्याच्यामध्ये 14 दिवस त्याच्यावर सूर्यप्रकाश असतो आणि 14 दिवसांची तिथे रात्र असते। तर पुढच्या 14 दिवसांपर्यंत असं जे रोवर आहे त्या चंद्रभागावर ते फिरेल आणि तिथले जी काही ती कंपोनंट्स आहे, जी माहिती आहे ती गोळा करून त्याच्यावर एक्सपेरिमेंट्स करून तो जो डेटा आहे तो आपल्यापर्यंत तो पोहोचवेल। सर इथे सोलर पॅनल देखील दिसत आहे, याला चाकं दिसत आहेत, हे कॅमेरा ही अशाच पद्धतीची रचना असणार आहे? नक्कीच, हे NAV कॅमेराज इथे त्याचे मॉडेल इथे लावलेले आहेत। सोलर पॅनल तिथे असणार आहेत जेणेकरून तिथे पॉवर जनरेशन करता येईल आणि आतमध्ये जे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट आहेत त्यांना पॉवर प्रोव्हाइड करत किंवा ती जी मोटर तिथे लागलेली आहे चाकांसाठी त्याला पॉवर देता येईल। पुढे जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।